बसा भाऊ, एक मिनिट, फोन भाऊ, शेलारचा फोन. हॅलो. काय रे रणजित, नितीन शेलार बोलतोय. कुठे आहेस तू? भाऊंबरोबर आहे मी. मी तुला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं ना, आला का नाहीस? मी बोलतो, भाऊंशी बोलतो मी. एक मिनिट. रणजित, अजय ठाकूर बोलतोय. अजय ठाकूर बोलतोय भाऊ. बोल ना. भाऊ पण हॅलो. बरं, स्वतःहून येणार आहेस का पोलिसांची गाडी पाठवू? तू आधी इकडे ये भाऊच्या समोर. आपण बसून काय एकमेकांचा हिसाब चुकता करू, कळलं ना? अरे, भाऊंच्या मागे लपून तुला असं वाटतं की तू माझ्यापासून वाचणार आहेस? माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. यापुढे नेहाच्या आणि घराच्या आसपास दिसायचं नाही, कळलं? उद्या भेटू आपण. मग अजय ठाकूर, बोला वाघमारे. कशाला अहो लहान लहान मुलांना घाबरवतंय? अरे, म्हणजे रणजित घाबरला वाटतं. चला, बरं झालं. कसं आहे ना वाघमारे साहेब, अधूनमधून या लहान मुलांना शिस्त लावावी लागते. हं? लक्षात आहे ना, तो माझा माणूस येते. लक्षात आहे म्हणून तर इतक्या लोकांना मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो. बरं, तुमच्या माणसाला सांगा, शाळा असशील तर पोलीस स्टेशनला ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दे. नाहीतर काय, आम्हाला दुसऱ्या मार्गाने हे करावं लागेल. पाकड्या शिरताय. मला हौस नाही आहे वाघमारे, पण आता कसं आहे ना, डोक्यावरून पाणी गेलंय. तुमच्या माणसांनी माझ्या होणाऱ्या बायकोला फोन करण्याची काहीही गरज नव्हती. बर, एक काम करा, आता लय उशीर झालाय, घरी जावा, झोपा, सकाळी उठा आणि शांत विचार करा. अहो, गोष्ट छोटीशी आहे, कशाला वाढवताय? हा, उगाच तुमचं नुकसान होईल, आहे का नाही? नुकसानाची मला कधीच काळजी नसते. बर, ठीक आहे, ठेवतो फोन, उद्या बोलू. अडकवलंच मला पड्या. हा, भाऊ मला सोडवा येत ना. भाऊ, मला त्या नेहाशी लग्न करायचंय. हो. चले लव्ह स्टोरी, चल. चला, मी निघतो, तुम्ही पण सगळे वेळेवर निघा. हो सर, जरा हातातली कामं झाली की निघतो सगळे. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट सर. चल नेहा. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात,
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.